नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 21 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. लेक्चर सुरू करण्या अगोदर 30% गुढीपाडव्याची ऑफर जी आहे ती आपली कंटिन्यू आहे, ज्यामध्ये तुम्हाला गुढी कुपन यूज करायचे आणि बाकी सर्व नोट्स टेस्ट सिरीज सगळ्यांवर बॅचेसवर तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. आपण एवढी मोठी ऑफर 2026 वर्षामध्ये पहिल्यांदाच ठेवलेली आहे. सुरू करूया आजचं सेशन. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण झाला आहे? तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नव्या अध्यक्ष झालेले आहे साध्वी निरंजन ज्योती. मित्रांनो, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जसं की 2019 मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो आहे तर त्याला 2018 मध्ये तर घटनात्मक दर्जा जो आहे तो देण्यात आला होता. त्याविषयी घटना दुरुस्ती आहे, ही 102वी घटना दुरुस्ती. या घटना दुरुस्तीनुसार 338B कलम जे आहे ते भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर 2018 मध्ये घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला. या मागासवर्गीय आयोगाची स्थापना जी आहे ती 14 ऑगस्ट 1983 रोजी एक वैधानिक संस्था म्हणून करण्यात आली होती. म्हणजे आपण जर बघितलं, मागासवर्गीय आयोग ही घटनात्मक संस्था नव्हती, पहिले एक वैधानिक संस्था होती. मात्र 102वी घटना दुरुस्ती 2018 नुसार तिला घटनात्मक दर्जा देऊन 338B हे कलम संविधानामध्ये ऍड करण्यात आलेले आहे. आणि या मागासवर्गीय आयोगाचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आता साध्वी निरंजन ज्योती या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नवीन अध्यक्ष बनणार आहे. तर माजी केंद्रीय मंत्री आहे, भाजपच्या नेत्या आहे. 2019 मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयात राज्यमंत्री, 2021 मध्ये ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयात राज्यमंत्री पदभार त्यांनी सांभाळलेला आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न. मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरात 100 प्लग अँड प्ले इंडस्ट्रियल पार्क विकसित करण्याच्या कोणत्या योजनेला मंजुरी दिली? तर 100 प्लग अँड प्ले पार्क जे आहे तर ते भव्य नावाच्या योजनेअंतर्गत विकसित करण्यात येणार आहे आणि या योजनेला अलीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तर आपण जर बघितलं, भव्य म्हणजे भारत औद्योगिक विकास योजना, तर ही जी योजना आहे या योजनेची घोषणा 18 मार्च 2026 रोजी करण्यात आली. 33,600 कोटी रुपये गुंतवणुकीत केली जाणार आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाअंतर्गत राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ जे आहे, तर आपण जर बघितलं तर या योजनेविषयी सगळी अंमलबजावणी जी आहे या योजनेची ते करणार आहे. या योजनेचं उद्दिष्ट आहे, या भव्य योजनेअंतर्गत 100 ते 1000 एकरचे औद्योगिक पार्क जे आहे ते उभारण्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठे बदल या भव्य योजनेअंतर्गत होणार आहे. पुढे जाऊया. कुरुबा जमातीच्या कलेचं जतन केल्याबद्दल कोणत्या कलाकाराला मार्च 2026 मध्ये मरणोत्तर पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं? तर कुरुबा जमात जी आहे ती आपल्याला तमिळनाडूमध्ये बघायला मिळते. आणि तमिळनाडूमध्ये या कुरुबा जमातीची एक आदिवासी आपण जर बघितलं चित्रकला आहे तिचं जतन केल्यामुळं कृष्णन राघवन यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. तर पद्म पुरस्कार 2026 131 जणांना देण्यात आलेले, ज्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. मग याच 113 पद्मश्री मध्ये एक पद्मश्री जो आहे तो तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुरुबा आदिवासी कलाकार कृष्णन राघवन, जे किटना नावाने सुद्धा फेमस आहे, तर यांना मरणोत्तर पद्मश्री देण्यात आलेला आहे. 30 वर्षाहून अधिक काळ कुरुबा चित्रकलेची आणि प्राचीन शैलकलेची अद्वितीय शैली पुनरुज्जीवित केल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्यात उगाडी हा सण नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो? आपण जर बघितलं, जसं महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा सण म्हणून सेलिब्रेट केला जातो, तसं उगाडी जो आहे तो आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या भागामध्ये राहणाऱ्या तेलुगू लोकांमार्फत उगाडी हा सण जो आहे तो नवीन वर्षाचा सण म्हणून सेलिब्रेट केला जातो. म्हणून वरीलपैकी आपलं सर्व उत्तर येईल. तर आपण जर बघितलं तर उगाडी सणाचे मूळ प्रामुख्याने सृष्टिकर्ता देव ब्रह्म यांच्याशी संबंधित आहे. उगाडी हा शब्द संस्कृत मधील युग म्हणजे काळ आणि आदी म्हणजे सुरुवात, तर काळाच्या आधी या शब्दापासून बनलेला, म्हणजे असा त्याचा अर्थ आहे. तर या शब्दापासून तो बनलेला आहे. त्याचा अर्थ नव्या युगाची सुरुवात असा देखील होतो. पुढे जाऊया. 5वा प्रश्न. शालेय शिक्षणाला जागतिक करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने
शीख क्रांती 2.0 उपक्रम सुरू केला? तर शीख म्हणल्यावर राज्य येणार पंजाब. मित्रांनो बघा, शालेय शिक्षणाला जागतिक करण्यासाठी पंजाब राज्याने पंजाब एज्युकेशन रिव्होल्यूशन 2.0 सुरू केलेला आहे. यामध्ये 3,500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, ज्यामध्ये 2,500 कोटींची गुंतवणूक जागतिक बँक आणि 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक पंजाब राज्य करणार आहे. तर पंजाब सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने पंजाब एज्युकेशन रिव्होल्यूशन 2.0 हा उपक्रम सुरू केलेला आहे. 6वा प्रश्न आहे, नारळ उत्पादनाच्या बाबतीत जगात कोणता देश पहिल्या स्थानावर पोहोचला? भारत जगात नारळ उत्पादनाच्या बाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचलेला आहे. तर 30% जास्त नारळ उत्पादनामध्ये भारताचा वाटा आहे. जगामध्ये 12,390 हेक्टरवर नारळ उत्पादन केलं जातं. त्यापैकी 2,165 हेक्टरवर भारतात नारळ उत्पादन केलं जातं आणि भारतामध्ये दरवर्षी 21,373 दशलक्ष नारळाचं उत्पादन जे आहे ते केलं जातं. 2026-27 अर्थसंकल्पामध्ये आपण नारळ प्रोत्साहन योजना देखील जारी केलेली आहे. 7वा प्रश्न आहे, भारताच्या स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली नाविक तुम्हाला माहित असेल, जसं गुगलचं जर बघितलं तर गुगल मॅप वगैरे तुम्ही यूज करता, ज्यावरून आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन कळतं. तर तसंच आपण जर बघितलं तर नाविक नावाचं सिस्टम आपलं स्वतःचं नेव्हिगेशन सिस्टम आहे. तर त्यामधील एक उपग्रह अलीकडे काय झालेला आहे, खराब झालेला आहे. त्यामधील अणुघड्याळ ॲटॉमिक क्लॉक जे आहे, म्हणजे किचकट कॅल्क्युलेशन करणारं जर आपण बघितलं तर जे काही अणुघड्याळ असतं तर ते बंद पडलं. तर मग त्यामुळे ते नाविक पूर्ण जे काही सिस्टम आहे तेच बंद पडलेले आहे. तर मग त्या उपग्रहाचं नाव आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून विचारलंय. मी परत एकदा प्रश्न वाचतो. भारताच्या स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली नाविकचा कोणता उपग्रह त्याच्या अणुघड्याळातील बिघाडामुळे बंद पडला? तर त्याचं नाव आहे IRNSS-1F. तर हा जो काही उपग्रह आहे हा अलीकडे बंद पडलेला आहे आणि मग त्यामुळं पूर्ण नाविकच काय झालेलं आहे तर डिस्टर्ब झालेलं आहे. तर नाविक आपण जर बघितलं तर नाविक म्हणजे नेव्हिगेशन विथ इंडियन कन्स्टेलेशन. तर असा नाविकचा फुलफॉर्म आहे. ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने विकसित केलेली भारताची प्रादेशिक उपग्रह आधारित दिशादर्शन प्रणाली आहे. मित्रांनो, अभ्यास मित्राचं डिस्काउंट सुरू आहे. गुडी नावाचं कुपन परत तुम्हाला इन्फॉर्म करून देतो. तुम्हाला अप्लाय करायचं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं डिस्काउंट आहे 30%. हे तुम्हाला आपल्या ॲपवर बघायला मिळेल. बरेचसे असे क्लासेस असतात की जे फी वाढवतात, पण आपण जेव्हा बॅच सुरू करतो त्याची एक फिक्स फी असते आणि त्याच फीवर तुम्हाला काय दिलं जातं, वेळोवेळी वेगवेगळ्या ऑफरच्या माध्यमातून डिस्काउंट दिलं जातं. जनरली 10% असतं, हे 30% आहे, म्हणजे 3 पट डिस्काउंट आहे. याचा तुम्ही फायदा घ्यायला विसरू नका. आणि त्याचबरोबर लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी टेलिग्राम चॅनल आणि अभ्यास विषयक रील्ससाठी अभ्यास मित्राचं इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये पहिला बिमस्टेक युवा व्यावसायिक विनिमय कार्यक्रम कोणते भारतीय राज्य आयोजित करत आहे? बिमस्टेक चा युवा व्यावसायिक विनिमय कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे शहरामध्ये आयोजित केला जात आहे. तर परराष्ट्र मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मुंबई पुणे येथे पहिला बिमस्टेक युवा व्यावसायिक आदान प्रदान कार्यक्रम जो आहे तर तो आयोजित केलेला आहे. युवा सहभाग आणि नवोन्मेषण म्हणजे इनोव्हेशन जाळ्याच्या माध्यमातून प्रादेशिक सहकार्य बळकट करणं हे याचं उद्दिष्ट आहे. बिमस्टेकचा फुलफॉर्म आहे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. याची स्थापना 6 जून 1997 मध्ये झाली होती. मुख्यालय ढाका बांगलादेशमध्ये आहे. सदस्य देश 7 आहे, बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ. पुढे जाऊया. 9वा प्रश्न आहे, चीन आणि अमेरिकेनंतर कोणता देश जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क बनला आहे? तर आपण जर बघितलं तर अमेरिका आणि चायना नंतर चायना जगातील सगळ्यात मोठं मेट्रो नेटवर्क आहे. 2 नंबरला अमेरिकेचं आहे आणि भारत आता मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे. भारत लवकरच मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत अमेरिकेला सुद्धा मागं टाकणार आहे मित्रांनो. तर 1143 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क जे आहे ते आता आपल्या भारतामध्ये बघायला मिळतं, जे चीन अमेरिकेनंतर 3रं जगामध्ये सगळ्यात मोठं मेट्रो नेटवर्क आहे. अलीकडे दिल्लीमध्ये नवीन मेट्रो महामार्गाचं उद्घाटन केलं होतं आणि ते आपण कव्हर केलं होतं. ठीक आहे. तर त्यावेळी ही मेट्रो नेटवर्कमध्ये जे काही आपलं मेट्रो नेटवर्क जे आहे ते वाढलेलं आहे आणि ते आता 1143 किलोमीटरवर जाऊन पोहोचलेलं आहे. ऑलरेडी आपण ते कव्हर केलं होतं की दिल्लीमध्ये काही गोष्टींचं उद्घाटन करण्यात आलं होतं, काही महामार्गांचं. आता ते महामार्ग वगैरे माहीत असणं गरजेचं नाही, म्हणजे ते मेट्रोचे मार्ग माहीत असणं काही गरजेचं नाही आहे आपल्याला.
पुढे जाऊया. 10वा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. सर्वोच्च न्यायालयाने दत्तक मातांना किती आठवड्याची प्रसूती रजा देण्याचे आदेश दिले? तर बघा, आपण जर बघितलं तर प्रसूती रजा जी आहे ती 12 आठवड्याची असते. 12 आठवडे, 12 आठवड्याची काय असते? तर प्रसूती रजा असते. मित्रांनो समजून घ्या की पहिले कसं होतं, पहिले एक रूल होता की एखाद्या महिलेने 3 महिन्यापेक्षा कमी वयाचं जर बाळ दत्तक घेतलं तर तिला ही 12 आठवड्याची प्रसूती रजा मिळायची. पण त्यापेक्षा वयाने जास्त असलेलं बाळ जर दत्तक घेतलं तर आपण जर बघितलं प्रसूती रजा मिळत नव्हती. पण आता समजून घ्या, 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचं जरी बाळ एखाद्या महिलेने दत्तक घेतलं तरी पण तिला आता ही प्रसूती रजा जी आहे ती मिळणार आहे. म्हणजे ही 3 महिन्याची अट जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने आता काढून टाकलेली आहे. भारतीय राज्यघटनेचा कलम 14 काय म्हणतं? कायद्यासमोर सगळे समान आहे. म्हणजे 3 महिन्याची अट जी आहे ती या तत्वाच्या विरोधात आहे, म्हणून ही अट काढून टाकण्यात आलेली आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आता दत्तक मातांना मग ते 3 महिन्याचं बाळ दत्तक घेऊया किंवा त्याच्यापेक्षा जास्त महिन्याचं बाळ दत्तक घेऊ द्या, त्यांच्यासाठी 12 आठवडे रजा मिळणार आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने दत्तक मातांसाठी असलेल्या प्रसूती रजेची वयोमर्यादा जी पहिले आपण जर बघितलं तर 3 महिन्यासाठी जी काही वयोमर्यादा होती ती आता रद्द केलेली आहे. आणि तुम्ही किती महिन्याचं बाळ दत्तक घ्या, तुम्हाला प्रसूती रजा जी आहे ते मिळणार आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. कलम 14 ला इथं सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरून या कलमानुसार निकाल जो आहे तो दिलेला आहे. 11वा प्रश्न आहे, भारताने मार्च 2026 मध्ये स्वदेशी फ्लोटिंग लीडर बॉय सिस्टमची यशस्वी चाचणी कुठे केली? तर आपण जर बघितलं तर हे फ्लोटिंग लीडर बॉय सिस्टम काय असतं, तर वाऱ्याची अचूक दिशा, त्याचा वेग किती आहे किती नाही याची माहिती जी आहे या उपकरणाच्या साहाय्याने मिळते. आणि स्वदेशी उपकरण आपण बनवलेला आहे, आपल्या देशात बनवलेला आहे आणि त्याची यशस्वी चाचणी मुत्तम किनारा तामिळनाडूमध्ये घेण्यात आलेली आहे. मित्रांनो हे कुणी बनवलेले? तर नॉइट म्हणजे भारतीय राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेने याला डेव्हलप जे आहे ते केलेलं आहे. पुढे जाऊया. 12वा प्रश्न, बँकॉक येथे आयोजित वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर कप 2026 पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर कप मध्ये भारताचा क्रमांक 4था आहे. भारताने या स्पर्धेमध्ये 5 पदकं जिंकलेली आहे. त्यामध्ये 1 सुवर्ण पदक, 3 रौप्य पदक आणि 1 जे आहे कांस्य पदक आहे. या बॉक्सिंगच्या स्पर्धेमध्ये वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर कप मध्ये उझबेकिस्तान पहिल्या क्रमांकावर 11 पदकांसह, कझाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर 11 पदकासह. उझबेकिस्तान पहिल्या क्रमांकावर का मग 11 पदक आहे? दोघांचे गोल्ड मेडल सेम आहे, पण उझबेकिस्तानचे सिल्वर मेडल जास्त आहे कझाकिस्तानपेक्षा, म्हणून तो पहिल्या क्रमांकावर आहे. USA तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतो, भारत जो आहे तो 4थ्या क्रमांकावर आहे. मित्रांनो आपण जर बघितलं तर भारताने जी काही पदकं जिंकलेली आहे तर चंद्रका पुजारी या महिलांच्या गटामध्ये 51 किलो वजनी गटामध्ये हिने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर 3 आपल्याला सिल्वर मेडल मिळालेले आहे, ज्यामध्ये गुंजन 48 किलो वजनी गटात, जॉयश्री 54 किलो वजनी गटात आणि आंबेकर मितेही 50 किलो वजनी गटामध्ये यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे. आणि राधामणी लोंगजम यांनी 57 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. अशी भारताने 5 पदकं इथे जिंकलेली आहे. पुढे जाऊया. 13वा प्रश्न, कोणत्या राज्याने मार्च 2026 मध्ये धोलेरा इथून आपल्या पहिल्या साऊंडिंग रॉकेटची यशस्वी चाचणी केली? तर गुजरातने आपल्या पहिल्या साऊंडिंग रॉकेटची यशस्वीपणे चाचणी जी आहे ही धोलेरा या ठिकाणावरून केलेली आहे. तर अहमदाबाद स्थित स्टार्टअप आहे ओम स्पेस रॉकेट अँड एक्सप्लोरेशन. तर याने विकसित केलेले हे रॉकेट धोलेरा जवळील बावलियारी येथून प्रक्षेपित करण्यात आलं. हे एक उपकक्षीय रॉकेट आहे जे सुमारे 3 किलोमीटर उंचीवर पोहोचलेलं आहे. 14वा प्रश्न आहे, कुसुनपूर गाव कोणत्या राज्याचं पहिलं स्मार्ट गाव बनणार आहे? तर कुसुनपूर गाव जे आहे ते ओडिशा मधील आहे आणि ते ओडिशा राज्यातील पहिले स्मार्ट गाव बनणार आहे. आपण जर बघितलं तर ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील कुसुनपूर गाव जे आहे ते राज्यातील पहिले स्मार्ट गाव बनणार आहे. हा उपक्रम वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR तंत्रज्ञान आधारित ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत सुरू केला आहे. ग्रामीण जीवन आणि शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून एक आत्मनिर्भर आणि शाश्वत प्रारूप तयार करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. 15वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह आणि जम्मू काश्मीर मधील कोणत्या ठिकाणी 100 कोटी रुपयाचा इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क उभारण्यास मंजुरी दिली?
तर मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी जम्मू काश्मीरमधील कोकरनाग आणि अनंतनाग या ठिकाणी जर बघितलं तर 100 कोटी रुपयांचा इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क उभारण्यास मंजुरी जी आहे ती दिलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येणार आहे. तर केंद्रीय मंत्री राजीव रंजन यांनी अनंतनाग आणि कोकरनाग या ठिकाणी 100 कोटी रुपयाचा ॲक्वा पार्क उभारण्याला मंजुरी दिली. हे उद्यान थंड पाण्यातील मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देईल, माशाचं उत्पादन वाढवेल, रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन बघण्या अगोदर परत एकदा ऑफरची तुम्हाला माहिती कळालीच असेल, पण जाता जाता परत एकदा यामध्ये तुम्ही जानेवारीचं जे काही आपलं मासिक आहे, फेब्रुवारीचं मासिक आहे, त्यावर पण हे कुपन कोड अप्लाय करू शकता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दत्तक मातांना किती आठवड्याची प्रसूती रजा देण्याचे आदेश दिलेले आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. नॅशनल आपण जर बघितलं तर कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण झालेले, नारळ उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आलेला आहे याची तुम्हाला माहिती द्यायची आहे. आय होप आजचं सेशन आवडलं असेल. सेशन जर आवडलं असेल तर आजच्या या सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.